आणि यानंतर पावसासंदर्भातली बातमी कोल्हापुरातनं। कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 10 फुटांची वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 31 फुटांवर गेली आहे। शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील 37 बंधारे पुन्हा एकदा यामुळे पाण्याखाली गेलेत आणि याचाही आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर काल कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली। विशेषतः पहाटेपासून दुपारपर्यंत ज्या पद्धतीचा पाऊस पडला ते पाहता कोल्हापूर जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 31 फुटांवर आहे। गेल्या 24 तासात या सगळ्या पाणी पातळीमध्ये तब्बल 10 फुटांची वाढ आहे ती झाल्याचं बघायला मिळते। त्यामुळे पंचगंगा नदी या पावसाळ्यामध्ये तिसऱ्यांदा पात्राबाहेर देखील गेल्याचं बघायला मिळते। जिल्ह्यातील 37 बंधारे आता पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेले आहेत आणि तशीच परिस्थिती जिल्ह्यातील अन्य नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील बघायला मिळते। विशेषतः राधानगरी धरण क्षेत्रात काल पहाटे ज्या पद्धतीचा पाऊस पडला ते पाहता राधानगरी धरणाच्या पाणी साठ्यात देखील झपाट्याने वाढ होताना बघायला मिळते। राधानगरी धरणामध्ये 88% इतका पाणी साठा आता झालेला आहे आणि त्यातून 3100 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो भोगावती नदीपात्रामध्ये सुरू असल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे देखील या सगळ्या नदीच्या पाणी वाढ होताना बघायला मिळते। सध्या शहर परिसरात पावसानं पूर्णतः उघडीप दिलेली आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।